शिंदे म्हणतात की अरे सोड रे, शिंदे शिंदे काय चाललंय तुला? काय वाटतं बाबा, शिंदे म्हणजे का राम मनोहर लोही आहेत का? ना काय काय शिंदे शिंदे चाललंय? कोण आहेत ते? पंडित नेहरू आहेत का? जयप्रकाश नारायण आहेत का? आचार्य कृपलानी आहेत का? कोण आहेत? वसंतराव नाईक आहेत का? वसंतदादा पाटील आहेत? बंद करा हे. बघा बघा, एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहे. की जे बोलतील ते सत्य आहे, हां, व नीतिमत्तेचं आहे असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहेत. हां, हे गद्दार आहेत. चांगले का वाईट सोडून द्या, हे गद्दारच आहेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणता आलं आहे शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही चांगले आणि वाईट? याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहे. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या. आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवर ते हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हां, हे 6 लोक जे आहेत ज्यांना लाज वाटली पाहिजे, निर्लज्ज आहेत. हे गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर, आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. लाज वाटत नाही त्या लोकांना. पक्ष फोडा, 50-50 कोटीला माणसं विकत घेता. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही काही ठिकाणी. लोक उपोषणाला बसले शिक्षणासाठी, आणि तुम्ही काय मोठी आम्हाला दाखवताय, शौर्य गाजून दाखवताय. यू आर सिरियल रेपिस्ट अँड सिरियल किलर लोकशाहीचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की राम जन्मभूमी संदर्भात जी मंदिर आहे त्यात जे चोरी झाली त्या संदर्भात आरोपींची एक स्वतंत्र अशी चौकशी करावी, पारदर्शक अशी चौकशी करावी. यासाठी त्यात तुम्ही नवीन काय सांगत आहात? पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या. आम्ही तर आंदोलनच सुरू केलं. काल नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये हे राम मंदिर आहे भव्य. इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि संघाचं मुख्यालय आहे. आम्ही त्याच्यासमोर राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं. रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ रामरक्षा. आणि आम्ही हे आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत. या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात. न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे. ते काय चौकशा करणार आहेत? कुठली चौकशी? SITमध्ये सगळे मुख्य आरोपी बाहेर आहेत, जे संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे, रामरक्षा आंदोलन, हाच एकमेव लढा यापुढे राहील. आमच्याबरोबर ज्यांना यायचं आहे ते येतील, ते शिवसेना पुढे जाईल. कालच्या आमच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी आणि सरसंघचालक परमपूज्य मोहनरावजी भागवत यांनासुद्धा आमंत्रण केलं होतं. आता रामभक्तांच्या बाजूने ते उभं राहायला आले नाहीत. याचा अर्थ रामाचं मंदिर लुटणाऱ्यांना त्यांचा पाठिंबा आहे.